All, welcome back to my channel, that is More English, and today I am going to discuss a topic from grammar section. As you know that I have been uploading the videos of different types: prose, poetry, writing skills, and grammar. In 2-3 videos I have made a series of videos. In that videos we have seen the tenses, all types of tenses, both in English and Marathi. Today we are going to discuss a very important topic in English grammar, that is voice. What exactly is voice? Why we are going to get the chance to use the passive voice? Why we are going to use active voice? What is its importance, and what are the different areas? We will go deep into the topic just now. But before that, मला पुन्हा तुमचे सगळ्यांचे आभार मानायचे आहेत की माझ्या व्हिडिओजचे व्ह्यूवर्स जे आहेत ते वाढत आहेत. मला काही कमर्शियल व्ह्यूवर्स वाढवून मला या सगळ्यातून काही पैसे कमवायचे नाही आहेत, पण मला माझे व्हिडिओज हे सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता आले पाहिजेत, इतकाच माझा एक प्रामाणिक हेतू आहे. आणि त्या हेतूला कुठेतरी विद्यार्थी दाद देताना बघायला मिळतात. आज आपण ग्रामरच्या एका पार्टकडे जायचं आहे, पण त्याच्या आधी आपण बऱ्याच व्हिडिओजमधून प्रोज, पोएट्री, देन नॉव्हेल, रायटिंग स्किल्स, नवीन जे काय ॲड झालेली युनिट्स, सब युनिट्स आहेत त्याची आपण चर्चा करतो आहोतच. आज आपण व्हॉइस म्हणजे ज्याला आपण प्रयोग असं म्हणतो मराठीमध्ये. तुम्हाला माहिती असेल की मराठीमध्ये आपल्याला कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भाव्य प्रयोग असे 3 प्रयोग असलेले बघायला मिळतात. सो फॉर इंग्लिश इज कन्सर्न आपल्याकडे असे 2 प्रयोग आहेत. सगळी डिटेल आपण त्याची माहिती घ्यायच्यात, पण तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओज शेअर करा, लाईक करा, आणि खूप महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शंका ज्या असतील त्या शंका तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला काय हरकत नाही. ओके, चेंज द व्हॉइस नावाचं टॉपिक आपण बघायचं आहे आणि आपण बोर्डकडे जाऊया. कम. ओके, व्हॉइस इज द मेन. दिस इज अ पार्ट ऑफ, वी कॅन से, सॉरी, देर आर 2 पार्ट्स ऑफ व्हॉइस इन इंग्लिश. दे आर ऍक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. आपण जर ऍक्टिव्हचं वाक्य पॅसिव्ह मध्ये घेऊन जात असताना, जनरली आपण बोलत असताना हे जनरल मी तुम्हाला आता इथं बोर्डवरती दिलेले ही इक्वेशन्स आहेत. सर्वसामान्य परिस्थितीमध्ये आपल्याला ऍक्टिव्हचं वाक्य इकडे पॅसिव्ह मध्ये करता येतं, पण आपण ऍक्च्युअली का करायचं? व्हाय इज पॅसिव्ह फॉर्म युज्ड? दॅट इज व्हेरी बिग क्वेश्चन. ऍक्टिव्हची रचना असताना आपण पॅसिव्ह का वापरायचं मग? तर त्याचं उत्तर असं आहे, जेव्हा कर्ता म्हणजे डुअर असतो, सब्जेक्ट असतो, हा एकतर अज्ञात असतो, अनिश्चित असतो, किंवा तो महत्वाचा नसतो, किंवा त्याचा उल्लेख करणं गरजेचं नसेल, तर अशा वेळेला आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसच्या रचनेची गरज असते किंवा ते आपण करत असतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. माझ्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ते उदाहरण माहिती आहे. गेली कित्येक वर्ष मी एक उदाहरण देतोय. मला इथे व्हिडिओच्या माध्यमातून ते रिपीट करायचं आहे. ते उदाहरण असं आहे: गव्हाचे पीठ, अंडी, दूध आणि साखर यापासून केक तयार केला जातो. लिसन अगेन. गव्हाचे पीठ, अंडी, साखर आणि दूध यापासून केक तयार केला जातो. आता मी केक तयार करण्याची तुम्हाला कृती सांगितली, मग तो केक तुमच्याकडून केला जाऊ शकतो, माझ्याकडून केला जाऊ शकतो. या परिस्थितीमध्ये कर्ता हा अजिबात महत्वाचा नाहीये. इथं ती कृती महत्वाची आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, व्हेन द ऍक्शन इज इम्पॉर्टंट दॅन द ऍक्टर, when the deed is important than the doer, when the activity is important than the subject, at that time we use passive voice. आणि म्हणून ही पॅसिव्ह व्हॉइसची रचना तुम्हाला सांगायला हरकत नाही की इंग्रजीमध्ये रिच कन्स्ट्रक्शन्स ज्या आहेत त्याच्यामध्ये या पॅसिव्ह व्हॉइसची रचना गणली जाते. ज्या वाक्याची सुरुवात आपण कर्त्याने करतो किंवा ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते आणि त्यातील क्रिया ज्या असतात त्या कर्ता स्वतः तो करत असतो, त्याला आपण कर्तरी प्रयोग म्हणजेच आपण ऍक्टिव्ह व्हॉइस असं म्हणतो. म्हणजे कर्त्याची सुरुवात असते. फॉर एक्झाम्पल आपण जर बघायला लागलो तर ही रोट अ लेटर असं आपण
एक वाक्य घेऊ शकतो, ही रोट अ लेटर. तुम्ही ह्या इकडच्या माझ्या ह्या इक्वेशन कडे जर गेलात तुम्ही या इथल्या, तर तुमच्या लक्षात येईल हा सब्जेक्ट आहे, हे इथलं मेन व्हर्ब आहे आणि हा इकडचा ऑब्जेक्ट आहे. आता हे वाक्य तुम्हाला पॅसिव्ह मध्ये आणत असताना खूप महत्वाची गोष्ट काय असेल तर ह्या इथली ऍक्टिव्हच्या वाक्याची की वाक्य कर्त्याने सुरू झाले अँड एंडिंग विथ ऑब्जेक्ट. एक महत्वाची टिप तुम्हाला द्यायची आहे की ऍक्टिव्हचं वाक्य पॅसिव्ह मध्ये घेऊन जात असताना ऍक्टिव्हच्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट असणं फार गरजेचं आहे. ऑब्जेक्टच नसेल तर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करता येणार नाही. बिकॉज ऍक्टिव्हच्या वाक्याची सुरुवात ही कर्त्याने होते आणि पॅसिव्ह व्हॉइसची सुरुवात ही ऑब्जेक्ट म्हणजे कर्माने होत असते. त्यामुळे वाक्यामध्ये कर्म असणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. उदाहरणार्थ ज्या वाक्याची सुरुवात कर्माने होते आणि वाक्यामध्ये कर्माला महत्व दिले जाते त्यास आपण कर्मणी प्रयोग किंवा आपण त्याला पॅसिव्ह व्हॉइस असं म्हणतो. आता ह्याचा पॅसिव्ह व्हॉइस करायचं झाला आपण तर अ लेटर वॉज रिटन बाय हिम असं आपल्याला करावं लागेल. हा इथला ऑब्जेक्ट आहे म्हणजे आपण ऑब्जेक्टला सब्जेक्ट बनवायचं आहे. ऑब्जेक्टला सब्जेक्ट बनवलं त्याच्यानंतर मी तुम्हाला इथं सांगितलं एक तर टू बीचं रूप किंवा सहाय्यकारी क्रियापद आपल्याला हेल्पिंग व्हर्ब ज्याला म्हणतो आपण ते घ्यावं लागतं. आणि पॅसिव्हच्या रचनेमध्ये सगळ्या प्रकारच्या रचनेमध्ये तुमच्या लक्षात एक गोष्ट ठेवा की आपल्याला पास्ट पार्टिसिपल वापरायचं आहे म्हणजे V3 ज्याला म्हणतो आपण किंवा क्रियापदाचा तिसरा फॉर्म तिसरं रूप ज्याला म्हणतो ते वापरायचं आहे. आणि मग त्यानंतर बाय नंतर कर्ता किंवा त्या कर्त्याची द्वितीय लिहायची असते. सो दिस इज बेसिक वी कॅन से. हे बेसिक आहे. मला आता तुमच्याशी काही रूल्स जे आहेत ते डिस्कस करायचे आहेत. आय एम गोइंग टू डिस्कस द रूल्स इन मराठी. तर सगळ्यात महत्वाचं काय तर सगळ्यात पहिला नियम तुम्हाला मला सांगायचा आहे. आता ही दोन वाक्य तुम्ही बघितलं तुमच्या लक्षात येत असेल की आपल्याला काही चेंजेस करावे लागतात, काही घडामोडी कराव्या लागतात आहेत आणि त्या घडामोडी करत असताना आपल्याला आता हे इथलं जर आपण बघितलं हे V3 आहे. ते घडामोडी करत असताना आपल्याला आपला फोकस जो आहे तो फोकस 2-3 गोष्टीवरती ठेवणं फार गरजेचं आहे. एक म्हणजे सब्जेक्ट, दुसरी गोष्ट म्हणजे ऑब्जेक्ट आणि तिसरी गोष्ट म्हणजे व्हर्ब. आता हे आपलं जे सेंटेन्स आहे इट्स व्हेरी शॉर्ट सेंटेन्स. सो इट्स व्हेरी सिम्पल थिंग. सहज आपण करू शकतो. पण बोर्ड एक्झामिनेशन मध्ये आपल्याला जे ऍक्टिव्हिटी इथं पॅसिव्ह व्हॉइस दिली जाईल थोडं लेंथी सेंटेन्स दिलं जातं आणि मग आपल्याला ती ऍक्टिव्हिटी करावी लागते. फक्त आपला फोकस वाक्य किती मोठं असू द्या पण फोकस आपला ह्या 2-3 गोष्टीवरती ठेवणं फार गरजेचं आहे. तर पहिला नियम मला तुमच्याशी शेअर करायचा आहे. जनरल वाक्य असतील तर मी तुमच्याशी बोलतोय म्हणजे काळातली वाक्य असतात त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. आणि ही एक गोष्ट मला सांगायची आहे इथं मी लिहिलंय की आपल्याला ऍक्टिव्हची वाक्य पॅसिव्ह मध्ये करत असताना टेन्स ही एक गोष्ट महत्वाची आहे. टेन्स मधली वाक्य आपल्याला मग सिंपल टेन्स, तिन्ही कंटिन्युअस टेन्स, त्यानंतर मग परफेक्ट टेन्स अशा काही टेन्सची वाक्यरचना आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आणावी लागते. तर टेन्स हा एक एरिया आहे. त्याच्यानंतर मॉडल ऑक्झिलरी किंवा मॉडल व्हर्ब ज्याला म्हणतो आपण जसं की कॅन, कुड, मे, माईट, मस्ट यासारखी जी मॉडल्स आहेत ती वाक्यामध्ये आली असतील तर तशा प्रकारची वाक्य आपण पॅसिव्ह मध्ये करावी लागतात. त्याच्यानंतर लेटची सेंटेन्स, द सेंटेन्सेस बिगिनिंग विथ लेट, ती सेंटेन्सेस आपण पॅसिव्ह मध्ये घेऊन जाताना काय बदल करायचे आहेत. त्यानंतर इम्परेटिव्ह सेंटेन्स ज्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो ते घेऊन जात असताना आपल्याला कसं पॅसिव्ह मध्ये घेऊन जायचं आहे. आणि देन इन्फिनिटिव्ह फॉर्मॅट जर आला असेल वाक्यामध्ये तर तो घेऊन जाताना पॅसिव्ह मध्ये काय करायचं आहे. तर या प्रकारचे हे जनरल आपल्याला एरियाज आहेत. पहिला आपण हा डिस्कस करत असताना चा नियम मला तुम्हाला सांगायचा आहे तो असा की सगळ्यात पहिल्यांदा आपण क्रियापदाला लिसन अगेन मराठीत क्रियापदाला काय किंवा कोणाला अशा वर्ड्सनी आपण प्रश्न विचारायचं आणि मग कर्म वेगळं करायचं. इथंच आपण विचारू शकतो ही रोट अ लेटर, त्याने पत्र लिहिले. व्हॉट डिड ही राईट? दिस इज आन्सर इज अ लेटर. आता हे उदाहरण सोडून आपण वेगळं उदाहरण घेतलं. आय स्पीक इंग्लिश. व्हॉट डू आय स्पीक? इंग्लिश. राम किल्ड रावण. हु डिड किल रावण? ओके, हु राम किल्ड रावण असं एक वाक्य दिलं समजा.
रावण असं एक वाक्य दिलं. तर who had killed रावण, द आन्सर इज राम. म्हणजे सब्जेक्ट इथला येतो. रावण हॅज बीन किल्ड बाय राम, इथे सब्जेक्ट येतो. आता हे सेंटेन्स थोडस आपल्याला वेग वाटतं, आपण वेगळं घेऊया सेंटेन्स. आय ईट अ मँगो असं जर आपण घेतलं तर आपण व्हॉट डू आय ईट अ मँगो अशा पद्धतीनं आपल्याला कर्म वेगळं करायचं. ते वेगळं केलेलं कर्म, दुसरा नियम मी तुम्हाला सांगतो, वाक्याच्या सुरुवातीला लिहायचं. म्हणजे प्रथम कर्म वेगळं करायचं म्हणजे ऑब्जेक्ट वेगळा करायचा. दुसरा नियम की कर्म ते वाक्याच्या सुरुवातीला लिहायचं, त्याच्यानंतर त्या कर्माच्या पुढे म्हणजे ऑब्जेक्टच्या पुढे, म्हणजे एक आता सूत्र तयार व्हायला लागलं आपलं त्या ऑब्जेक्टच्या पुढे. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की आपण ऑब्जेक्ट लिहा, शोधून काढा आणि ऑब्जेक्ट लिहा. तुमच्यासाठी हे ऑब्जेक्ट बऱ्याच वेळेला बोर्ड एक्झामिनेशनच्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये वेगळं करून दिलेलं असतं. बिगिन युअर सेंटेन्स विथ असं तुम्हाला सांगितलं जातं. म्हणजे तुमचं पहिला आणि दुसरा नियम मी जो तुम्हाला सांगितला आहे तर बिगिन करून दिलेलं असतं, तुम्हाला सुरुवात करूनच दिलेलं असतं. ओके, तर ऑब्जेक्ट पहिला, त्याच्यानंतर आपल्याला दुसरी महत्वाची गोष्ट इथं तिसऱ्या नियमामध्ये घ्यायची आहे ते म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. त्या वाक्याचा काळ बघायचा आणि काळानुसार आपण टू बी रूप लिहायचं. म्हणजे याच्याबद्दल मी बोलतोय टेन्स बद्दल. आता टेन्स मधल्या वाक्याचं हे सूत्र तयार होत आहे पॅसिव्ह मधलं की ऑब्जेक्ट मग टू बीच रूप. आता इथं बघायला गेला तर आपण इथं टू बीच रूप घेतलं, हे वॉज घेतलंय. का वॉज घेतलं तर इथं हा जो आहे हा भूतकाळ आहे, इथं राईटचा हा भूतकाळ आहे, त्याच्यामुळे आपण इकडे वॉज घेतलं. इथं समजा राईट असतं, राईट्स, ही राईट्स आले तर तिथे इज आलं असतं. अशा पद्धतीने आपल्याला काळ बदलला की टू बीच रूप बदलतं. काळानुसार टू बीच रूप घ्या, हा नियम नंबर 3. त्यानंतरचा नियम 4 जो आहे तर तो खूप महत्वाचा आहे. त्या सहाय्यकारी क्रियापदाच्या पुढे म्हणजे टू बीच्या पुढे आपल्याला क्रियापदाचे तिसरे रूप लिहायचे आहे. म्हणजे आपण तिथं पास्ट पार्टिसिपल लिहिणार आहोत. तर चौथा नियम आहे खूप महत्वाचा की आपल्याला V3 लिहायचं आहे. तेव्हा आपली V3 तयार असली पाहिजेत. व्हर्ब आलं की त्याचं पहिलं दुसरं तिसरं रूप आपलं तयार झालं पाहिजे. त्यामुळे V3 आपल्याला मिळालं पाहिजे. त्यानंतर वाक्यात शिल्लक राहिलेले जे वर्ड्स आहेत ते लिहा, हा 5वा नियम आहे. आणि 6वा, त्यानंतर आवश्यक असेल तर बाय नंतर, कारण इथं कर्त्याला महत्व नाही आहे, पॅसिव्हच्या रचनेमध्ये कर्त्याला महत्व नाही, त्यामुळं आवश्यक असेल, गरज असेल तरच बाय नंतर कर्ता किंवा कर्त्याची द्वितीय लिहायची. आता कर्त्याची द्वितीय लिहायची म्हणजे नेमकी काय तर ती थोडीशी आपण इथं बघूया या चार्टच्या माध्यमातून. कर्ता आय आला असेल तर काय, कर्ता वी आला असेल तर काय, कर्ता यू आला असेल तर काय घ्यायचं, ही, शी, इट आणि दे यापैकी आले तर काय घ्यायचं. तर आय आलं तर आयचं रूप आपण पुढे घ्यायचं की मी घ्यायचं, तिथं वी असेल तर अस घ्यायचं, यू असेल तर यू घ्यायचं, ही असेल तर हिम घ्यायचं, शी असेल तर हर, इट असेल तर इट ॲज इट इज आणि दे असेल तर देम. म्हणजे कर्त्याची द्वितीय विभक्ती आपल्याला ही इथं मी तुम्हाला सांगितली, ही आपल्याला पॅसिव्ह मध्ये वापरायची आहे जर ही ऍक्टिव्ह मध्ये आलं तर. ओके, त्याच्यानंतर मला एक वाक्य घ्यायचं आहे की जे वाक्य आपल्याला ह्या आपल्या रूल्स मध्ये बसवायचं आहे. तुम्ही बघू शकता ते. यस, आय स्पीक इंग्लिश एव्हरी डे. मी एक ऍडिशन इथे केलं एव्हरी डे. आपण इकडे वर्ब कडे बघितलं तर हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि आपण ह्याला आपण क्वेश्चन करूया ना, व्हॉट डू आय स्पीक इंग्लिश. उत्तर इंग्लिश असं येते. हा इथला ऑब्जेक्ट झाला, तो आपण सुरुवातीला लिहा. दुसरा नियम. तिसरा आपण इथं ठरवलं होतं की हा प्रेझेंट टेन्स आहे त्यामुळे इंग्लिश इज असं घ्या. त्यानंतर आपल्याला स्पीकचा तिसरं रूप लिहायचं आहे स्पोकन बाय मी एव्हरी डे. हा वर्ड थोडा फ्लेक्झिबल आहे, तुम्ही हा इथंही घेऊ शकता. जसं की इंग्लिश इज स्पोकन एव्हरी डे बाय मी, तुम्ही इथेही घेऊ शकता. एव्हरी डे इंग्लिश इज स्पोकन बाय मी. म्हणजे टाइम इंडिकेट करणारे वर्ड्स असतात ते तुम्ही फ्लेक्झिबल आहेत थोडे, तर ते इथं एकतर ऍट द बिगिनिंग इथं
इट इज बेस्ड ऑन अंडरस्टँडिंग. ओके, समजा हे नाहीच आहे, हे नसेल तर आपल्याला एवढं वाक्य तयार होऊ शकतं आपलं. अशा पद्धतीनं आपला ॲक्टिव्हचं वाक्य आपण पॅसिव्हमध्ये करू शकतो. मग ह्या वाक्यात आपण निगेटिव्ह जे आहे ते निगेटिव्ह करू शकता तुम्ही, ह्याचं इंट्रोगेटिव्ह आहे ते करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जो अभ्यास आहे तो पुढे घेऊन जाऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला मला तुम्हाला थोडी इक्वेशन्स द्यायची आहेत. एका बाजूला मी काळांची नावं लिहिणार आहे, दुसऱ्या बाजूला मी इक्वेशन्स देणार आहे. काळ जे असतील ते ॲक्टिव्ह मधले असतील आणि इक्वेशन्स असतील हे पॅसिव्ह मधले असतील. ओके, सो दीज आर द ऑन धिस पार्ट द नेम्स ऑफ द टेन्सेस अँड धिस पार्ट द इक्वेशन्स. म्हणजे मला म्हणायचं की साध्या, आता इथं तुम्ही उदाहरण बघू शकता. सिम्पल प्रेझेंट टेन्स मधलं जर सेंटेन्स तुम्हाला आलं, यू हॅव टू चेंज लाईक दिस. तुम्ही या अशा पद्धतीने बदलायचे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, म्हणजे तुमच्यापर्यंत ते कायम राहू शकेल. सगळ्यात पहिल्यांदा ऑब्जेक्ट घ्या, त्यानंतर एम इज आर. मी एम इज आर सांगितलंय. मला इथं टू बी सांगता आलं असतं, पण मी फोडून ते मुद्दाम दिले तुम्हाला. प्रेझेंट टेन्स असेल तर एम इज आर. आणि सगळीकडे तुम्ही या इक्वेशन्स मध्ये गेला तर सगळीकडे तुम्हाला पास्ट पार्टिसिपल बघायला मिळणार आहे. जे चेंज होत गेलंय ते, जसं की तुम्ही जर माझे काळांबद्दलचे व्हिडिओ जर बघितले ना, तुम्हाला हे सगळ्या गोष्टी अधिक क्लिअर होतील. सगळ्यात पहिल्यांदा तो बेस तयार करा तुम्ही. हे टेन्स तुम्ही शिका. पहिल्यांदा टेन्स तुम्ही घ्या वन बाय वन. मी भरपूर व्हिडिओज काळांबद्दलचे अपलोड केलेले आहेत, तुम्ही बघितले तर त्याच्यानंतर हे तुम्ही सुरू करा. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा ऑब्जेक्ट, त्यानंतर एम इज आर, त्यानंतर पास्ट पार्टिसिपल म्हणजेच आपण त्याला V3 असं म्हणतोय. तर V3, त्यानंतर बाय आणि मग सब्जेक्ट. म्हणजे ह्या वाक्याचा सब्जेक्ट सुरुवातीला असलेला सब्जेक्ट हा आपण इथं शेवटी लिहिणार आहे. आणि ह्या वाक्याचा शेवट जो असेल तो कशाने होणार, कर्माने किंवा ऑब्जेक्टने, तो आपण इथं सुरुवातीला लिहिणार. म्हणजे आपल्याला कर्माला करता बनवून वाक्य पुढे चालू ठेव. आणि त्याच्यानुसार मग येणारे सगळे बदल आपल्याला करायचे. ग्रामरमध्ये माझी सगळ्यात महत्वाची टीप तुम्हाला, कुठलाही टॉपिक असू द्या, कुठला एनी, तुम्हाला चेंज काय करायचं तेवढ्या फोकस करा. बाकीचं फापड पसारा बघत बसायची गरज नाही. आपल्याला चेंज काय करायचं आहे तर खूप महत्वाची गोष्ट, आपल्याला ऑब्जेक्ट सुरुवातीला लिहायचा आहे, सब्जेक्ट सगळ्यात शेवटी लिहायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला जे सांगितलेत बदल मी नियमामध्ये सांगितले त्या पद्धतीने करत चला. ओके, सिम्पल पास्ट मध्ये तुम्ही गेलात तर प्रेझेंट आणि पास्ट मध्ये फक्त आपल्याला हे अंतर दिसतंय. इथं पण टू बीच आहे, इथं ऑब्जेक्ट वॉज किंवा वॅर, त्यानंतर पास्ट पार्टिसिपल म्हणजेच V3, मग बाय नंतर सब्जेक्ट. त्यानंतर सिम्पल फ्युचर मध्ये तुम्ही आलात तर सेम तिथं आहे, टू बी, ऑब्जेक्ट, टू बी, पास्ट पार्टिसिपल, बाय, त्यानंतर सब्जेक्ट. ऑर ऑब्जेक्ट, शॅल बी आणि विल बी. हे लक्षात ठेवा, शॅल आणि विल दे आर डिफरंट. ते मॉडेलच्या लिस्टमध्ये जातात आणि शॅल बी आणि विल बी हे आपल्या टू बीच्या लिस्टमध्ये येतात. तर ही टू बीची 7 रूप आपल्याला बघायला मिळतात. 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. तर अशा पद्धतीने आपल्याला सिम्पल टेन्सेस तिन्ही तयार करता येतात. तसंच पुढे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये ऑब्जेक्टने सुरुवात करा. एम इज आर हे इथे घेतलंय, तसंच इथेही तुम्हाला बघायला मिळतं. ऍडिशनल काय आहे ते बघा, खूप महत्वाचं आहे. तर ते म्हणजे बिईंग इथे ऍडिशनल घेतलंय. म्हणजे हा एक चेंज तुम्ही हायलाइट करून ठेवा की सिम्पल टेन्स मध्ये आणि कंटिन्युअस टेन्स मध्ये पॅसिव्हच्या रचनेमध्ये आपल्याला काय करावं लागतं. तर इथं आपल्याला बिईंग येतं. पुढचा भाग पास्ट पार्टिसिपल, बाय आणि करता हे आहे असं तुम्हाला लिहावं लागेल. अशा आहे या पद्धतीनं. त्यानंतर कंटिन्युअस पास्ट मध्ये आपण फक्त टू बी चेंज केलंय, बाकी आहे ते सगळं बघायला मिळतं आपल्याला. ऑब्जेक्ट, वॉज किंवा वॅर, बिईंग, पास्ट पार्टिसिपल, बाय आणि त्यानंतरचा सब्जेक्ट. आफ्टरवर्ड्स परफेक्ट टेन्स कडे आपण जाऊया. परफेक्ट प्रेझेंट मध्ये आपल्याला आपण फक्त इथं टू बीची रूपं घेतली तर आपल्याला हॅव ची रूपं बदलायची आहेत. परफेक्ट टेन्स मध्ये काय नवीन आलं इथं, ऑब्जेक्ट तर तेच आहे घेतलंय आपण. हॅव बीन किंवा हॅज बीन, सब्जेक्ट बघायचा आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे. हे मी सगळं ग्रामर माझ्या काळांच्या व्हिडिओज मध्ये तुम्ही बघू शकता. तर आणि पास्ट पार्टिसिपल, त्यानंतर बाय आणि सब्जेक्ट. म्हणजे हा भाग आपल्याला नवीन असलेला बघायला मिळतो. मी नवीन जेवढं काही दिसतंय त्याला मी सर्कल केलेलं बघायला मिळतं तुम्हाला. इथेही तुम्ही करू शकता तशा पद्धतीने. त्यानंतर परफेक्ट पास्ट मध्ये तुम्ही गेलात तर ऑब्जेक्ट हे नवीन आले आपल्याला. हॅड, त्यानंतर बिन, पास्ट पार्टिसिपल म्हणजे हॅडचं रूप आपण इकडं
हॅवचं रूप हॅड इथे घेतोय. त्याच्यानंतर परफेक्ट फ्युचरमध्ये ऑब्जेक्ट विल हॅव बीन, शॅल हॅव बीन यापैकी एक घ्यायचं आहे. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल, बाय आणि त्यानंतर सब्जेक्ट. अशी ही आपल्याला मी जो पहिला मुद्दा दिला होता टेन्स, तर वाक्य ऍक्टिव्ह मधलं ह्यापैकी एखाद्या टेन्स मध्ये जर आलं तर ते पॅसिव्ह मध्ये अशा पद्धतीने बदलायचं आहे. एवढाच हा भाग आहे. दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ ऍक्टिव्ह व्हॉइस. त्याच्यानंतर आपण नाव म्हणजे आपण आता काय करूया की आता वाक्यात समजा जर मॉडल ऑक्झिलरी आलं, मॉडल आता ही काय आहेत, कुठली आहेत, काय तुम्हाला माहिती असणार, तुम्ही आतापर्यंत ऐकले असतील. जर दिलेल्या वाक्यामध्ये कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, वुड, शुड, देन ऑट टू, हॅड टू, गोइंग टू, युज्ड टू यासारखी सहाय्यकारी क्रियापदं ह्यातलं एखादं सहाय्यकारी क्रियापद वाक्यात जर आलं तर मग वाक्य कसं बदलायचं. म्हणजे मगाशी आपण थोड्या वेळापूर्वी काय बघितलं की इकडं टेन्स, आपण टेन्स हा एक प्रकार आपण शिकलो. ओके, हा शिकलो. आता आपण जायचंय मॉडेलकडे दुसरा. तर ह्या इथं आता तुम्ही जर वाक्य बघितलं नाही, ह्या वाक्यात कॅन आलंय, ह्या वाक्यात मस्ट आलंय. मग अशा प्रकारची वाक्य कशी बदलायची, तर नियम पहिला आहे, तुम्ही ऐका तो. पहिल्यांदा आपण क्रियापदाला काय किंवा कोणाला अशा अक्षरांनी किंवा अशा वर्ड्सनी प्रश्न विचारायचा आणि कर्म वेगळं करायचं. इथं तुम्ही विचारू शकता दिस इज द वर्ब. ओके, आय कॅन ईट अ मँगो. व्हॉट कॅन आय ईट, व्हॉट कॅन आय ईटचं आन्सर हे येणार. अशा पद्धतीने हे सुरुवातीला लिहा. दुसरा नियम आपला सुरुवातीला लिहा, ते कर्म वाक्यात सुरुवातीला लिहा. नंबर 3, कर्माच्या पुढे आपल्याला वाक्यातलं जे सहाय्यकारी क्रियापद म्हणजे जे मॉडेल दिलंय, म्हणजे आता आपण हे वाक्य बघूया. अ मँगो, पहिला दुसरा नियम आपण इथं लावला, कर्म शोधून काढलं, वाक्यात सुरुवातीला लिहिलं. त्यानंतर वाक्यात आपण जे सहाय्यकारी क्रियापद दिलंय, जे मॉडेल दिलंय ते लिहायचं आहे कॅन. आणि त्याच्यानंतर पुढचा चौथा जो आहे तो मुद्दा म्हणजे आपण इथं बी हे रूप लिहायचं, म्हणजे बी हे वर्ड्स असं वर्ड लिहायचं तिथं. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल. आता ह्याचं पास्ट पार्टिसिपल आपल्याला लिहायचं, पास्ट पार्टिसिपल किंवा V3 म्हणून आपण त्याला इटन, इटन. त्याच्यानंतर मग आपल्याला बाय लिहा, सब्जेक्ट त्याचा बाय मी. आता हे मी कसं आलं तुम्हाला मगाशी मी एका टॅब्युलर फॉर्म मध्ये सांगितलं की ही द्वितीय आहे या कर्त्याची, या कर्त्याची म्हणजे आयची द्वितीय ही मी असलेली बघायला. ह्या वाक्याचा मराठी अर्थ काय, मी आंबा खाऊ शकतो. आणि ह्या वाक्याचा अर्थ काय, आंबा माझ्याकडून खाल्ला जाऊ शकतो. अशा पद्धतीनं म्हणजे आपल्याला हा चेंज करायचा आहे. थोडंसं ही रचना आपल्याला रिच वाटते. नेक्स्ट तुम्ही हे वाक्य जे दिलंय मी तुम्हाला ते तुम्ही करून बघू शकता. तर अशा पद्धतीनं ह्याच्यातला वर्ब ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट शोधून काढा तुम्ही आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. बी अवेअर, ऑब्जेक्ट शोधून काढत असताना डायरेक्ट ऑब्जेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असे 2 ऑब्जेक्टचे प्रकार आहेत. तुम्ही इकडे गेलात तर हे तुम्हाला कळून येऊ शकतं. काय म्हणून प्रश्न विचारला क्रियापदाला तर डायरेक्ट ऑब्जेक्ट बाहेर येतं आणि कोणाला म्हणून प्रश्न विचारला तर इनडायरेक्ट आपल्याला बघायला मिळतं. आता इथं बघा तुम्ही कोणाला हेल्प नाही, इथं आपण द पुअर, कोणाला हेल्प केली पाहिजे, द पुअर. काही काही वाक्यामध्ये 2-2 वर्ब ऑब्जेक्ट्स येतात, त्यावेळी आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल दे माइट, मी तुम्हाला ते उदाहरण देतो. दे माइट स्पीक अँड राईट, दे माइट स्पीक अँड राईट इंग्लिश. They might speak and write English. आता ह्या रचनेत तुम्ही जर बघितलं तर स्पीक अँड राईट अशी 2 क्रियापद आलेली बघायला मिळतात. त्यामुळे अशा वाक्यरचनेमध्ये मी क्रियापद म्हणतोय, कर्म नव्हे. अशा वाक्यरचनेमध्ये दोन्हीही क्रियापदांच्या बाबतीत आपण पास्ट पार्टिसिपल करायचं. म्हणजे इथं स्पोकन आणि रिटन अशा पद्धतीनं होऊन जाईल. ते काय वेळेला आपल्याला असं की दे माइट स्पीक अँड राईट इंग्लिश टू मी असं जर आलं तर टू मी जे आहे ते कोणाशी, कोणाला, मग ते दुसरं एक त्याचा ऑब्जेक्ट येऊ शकतं. सो दिस इज समथिंग अबाउट
ओके, सो हा एक प्रकार तुम्ही लक्षात ठेवायला हरकत नाही. अजून भरपूर उदाहरण, पण एक व्हिडिओमध्ये हे घेणं शक्य नसल्यामुळे मी पुढच्या प्रकाराकडे जातोय. ओके, नंतरचा प्रकार आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स बघू. इम्परेटिव्ह मीन्स इन मराठी वी कॅन से आज्ञार्थी वाक्य, त्याला आपण आज्ञार्थी असं म्हणतो. मोस्टली अशा वाक्यांची सुरुवात ही मुख्य क्रियापदान होते. हे लक्षात ठेवा. जेव्हा मेन व्हर्बनी क्रियापदाला सुरुवात होते, फॉर एक्झाम्पल गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर, हे इम्परेटिव्ह सेंटेन्स झालं. सिट डाऊन, हे इम्परेटिव्ह सेंटेन्स झालं. लिसन टू मी, हे इम्परेटिव्ह सेंटेन्स झालं. अशा पद्धतीने हे जर वाक्य आलीत आणि ती तुम्हाला जर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये टर्न करा म्हणून सांगितलं, तर मग काय करायचं, तर त्या सूचना मला तुम्हाला द्यायचं. त्यातला पहिला नियम तुम्हाला मी सांगतो की सगळ्यात पहिल्यांदा आपण लेट हे अक्षर म्हणजे हे वर्ड्स लिहायचे, लेट लिहायचं. वाक्याच्या सुरुवातीला लेट लिहायचं. आणि त्याच्या आधी तुम्हाला हे कळलं पाहिजे वाक्य हे खूप महत्त्वाचं आहे, इम्परेटिव्ह आहे की नाही आहे. मी तुम्हाला आता एक इंडिकेशन सांगितलं. सेंटेन्स जर इम्परेटिव्ह असेल तर त्याची सुरुवात ही मेन व्हर्बनी होते. म्हणजे आपला फोकस सुरुवातीला असायला पाहिजे. म्हणजे करता आहे की बघायचं, नाव आहे की कोणाचं बघायचं की व्हर्ब आहे, ते फार महत्त्वाचं आहे. तर मग तुम्हाला कळणार की आपल्याला या पद्धतीचे नियम इथं लावूया. तर पहिला नियम असा आहे की लेट या वर्डनी वाक्य सुरुवात करायची आहे. लेटच्या पुढे त्या वाक्यातला आपण ऑब्जेक्ट लिहायचं आहे. लेटच्या पुढे त्या वाक्यातला ऑब्जेक्ट लिहायचं. त्याच्यानंतर आपण जसं आपण याआधी मॉडल ऑक्झिलरीच्या वाक्यामधलं बी हे रूप घेतलं होतं, तसं बी हे लिहायचं. म्हणजे लेट लिहायचं, ऑब्जेक्ट लिहायचं, बी लिहायचं आणि त्याच्यानंतर राहिलेले शिल्लक त्यानंतर पास्ट पार्टिसिपल ज्याला म्हणतो आपण, तर ते V3 म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप इथं. आणि त्याच्यानंतर आपल्याला शेवटचा जो नियम आहे तर तो शिल्लक राहिलेले जे वर्ड्स आहेत सगळे, त्याला आपण रिमेनिंग वर्ड्स असं म्हणूया. राहिलेले जे वर्ड्स आहेत ते तुम्ही लिहू शकता. अशा पद्धतीने आपल्याला हे चेंजेस करायचे आहेत. ओके, एक एक्झाम्पल आपण घेऊया. कॉल दॅट मॅन हिअर. कॉल दॅट मॅन हिअर. आता ह्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की ही सुरुवात जी आहे, बिगिनिंग जी आहे, ती कशाने झालेली आहे, व्हर्बने झालेली आहे, नॉट बाय द सब्जेक्ट. आणि म्हणून आपल्याला इथं कन्फर्मेशन मिळते की दिस इज इम्परेटिव्ह सेंटेन्स. आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स जर असेल तर आपण सुरुवात करायची होती लेटनी, तर हे झालं लेट. आता यातला ऑब्जेक्ट टू हुम शुड बी कॉल्ड, तर दॅट मॅन हे तिथलं ऑब्जेक्ट झालं. लेट दॅट मॅन. त्यानंतर मी सांगितलं तुम्हाला हे आपण ऑब्जेक्ट शोधून काढायचं लिहिलं. त्यानंतर बी लिहायचं आहे, बी. लेट दॅट मॅन बी. पास्ट पार्टिसिपल जे की इथं दिलंय आपल्याला व्हर्ब, त्याचं लिहायचं आहे कॉल्ड. आणि रिमेनिंग जे आहेत, रिमेनिंग वर्ड्स म्हणजे शिल्लक राहिलेले हे इथं मी लिहिले. असं हे ऍक्टिव्हचं वाक्य आपल्याला पॅसिव्ह करत असताना आज्ञार्थी वाक्य हे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तुम्ही सुद्धा अशी, सो दिस इज द पॅसिव्ह वॉइस, लेट दॅट मॅन बी कॉल्ड हिअर. तर तुम्ही तुमच्याकडचे काही एक्झाम्पल्स असे घ्या. गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. अजून एक मला तुम्हाला ह्या वाक्यरचनेच्या बाबतीत सांगायचं आहे की समजा नकारार्थी वाक्य आलं, डोंट कॉल दॅट मॅन हिअर, असं जर आलं तर तो डू काढून टाकायचा आपण, पहिली गोष्ट. त्यानंतर म्हणजे वाक्याची सुरुवात जी आहे ना ती डोंट न करायची. वाक्याची सुरुवात ही डोंट न करायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं मला तुम्हाला द्यायला आवडेल तो नियम आधी समजून घ्या. वाक्याची सुरुवात डोंटने झाली असेल तर डू काढायचा आणि नॉट जो आहे तो त्या टूच्या पुढे लिहायचा. म्हणजे डोंट कॉल दॅट मॅन हिअर असं मी तुम्हाला वाक्य सांगितलं तर लेट दॅट मॅन नॉट टू बी कॉल्ड हिअर. लेट दॅट मॅन, समजा इथं असं आलं डोंट कॉल, तर सूचना वाक्य कसं करायचं, लेट दॅट मॅन नॉट, इथं नॉट लिहायचं आणि टू लिहायचं, टू बी कॉल्ड हिअर. अशा पद्धतीने आपल्याला नकारार्थी वाक्य सुद्धा करता येतात. ही आज्ञार्थी वाक्यरचनेची तुम्हाला मी किंवा लेटची जी रचना आहे ती तुम्हाला मी सांगितली. याच्या पुढचा एक शेवटचा प्रकार आहे आणि तो म्हणजे इन्फिनिटिव्ह. अर्थात इन्फिनिटिव्ह काय होतं बघूया आपण. सो दिस इज द लास्ट पार्ट, दॅट इज इन्फिनिटिव्ह. की समजा वाक्यांमध्ये, ॲक्टिव्हच्या वाक्यामध्ये क्रियापदाच्या पुढे प्रिपोजिशन आलं असेल
तर फक्त आपण काम काय करायचं पॅसिव्ह मध्ये टूच्या पुढे बी लिहायचं आणि मग क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं, जसं की आपण इथे केलेलं बघायला मिळतं. आता हे हे वर्ब आहे त्याच्या आधी टू आलाय, तर मग इथं करताना आपण टू बी लुक्ड असा एवढाच चेंज आपण करायला तिथे लिहायचा येतो. मी एक वाक्य इथे घेतलं तुम्हाला डिस्कस करून दाखवणार आहे. नेक्स्ट जे आहे आपल्याला ते टू स्टेअर ॲट, तर त्याचं कसं करायचं टू बी स्टेअर्ड ॲट. इथं टू डू असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं ह्या पद्धतीने तुम्ही सांगू शकता. टू इट असेल, टू अंडरस्टँड असेल तर इथं कसं होणार ते, तर टू बी डन, त्यानंतर टू बी टन, त्यानंतर टू बी अंडरस्टूड, अशा पद्धतीने हे होणार. एक वाक्य दिलं मी, आय डोंट लाईक पीपल टू स्टेअर ॲट मी. म्हणजे इथून हा जो भाग आहे तो माझा मुद्दा असा आहे, जर ऍक्टिव्हच्या वाक्यामध्ये क्रियापदाच्या आधी टू आला असेल, इथं आलाय, त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतो आपण मराठीमध्ये, त्याला मूळ क्रियापद असं म्हणतात. तर क्रियापदाच्या आधी टू आला असेल तर आपण काम काय करायचं आहे, त्याच्यानंतर आपण त्या टूच्या पुढे फक्त बी लिहायचं आणि मग त्या क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं, जसं ह्या वाक्यात केलंय, आय डोंट लाईक टू बी और आय डोंट लाईक पीपल टू बी स्टेअर्ड ॲट मी, अशा पद्धतीनं. म्हणजे हा एवढा एक चेंज आपण करायचा आहे आणि हा एक चेंज आपण करायचा आहे जर इन्फिनिटिव्ह वाक्यरचनेमध्ये आला असेल तर. खूप महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती ती ही की ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना आपण 4 प्रकार आज बघितले आणि त्या 4ही प्रकारामध्ये मी उदाहरणं खूप कमी घेतलेली आहेत. वेळेच्या अभावी आपल्याला तेवढं डिस्कस करता येत नाही. तुम्ही कुठलीही उदाहरणं शोधा, ती पहिल्यांदा काळातली आहेत का बघा, नसतील तर ती मॉडल ऑक्झिलरीची आहेत का बघा, नसतील तर ती इम्परेटिव्ह आहेत का बघा, त्याच्यापेक्षा नसतील तर ती या प्रकारातली आहेत का बघा, आणि मग तशा पद्धतीचे तुम्ही चेंजेस तुम्ही करू शकता. उदाहरणं मला खूप देता येतात, पण व्हिडिओच्या द्वारे तेवढी तुम्हाला एक काम मला द्यायचं आहे, ते म्हणजे तुम्ही उदाहरणे घ्या आणि सांगितलेले जे नियम आहेत ते अप्लाय करा आणि ह्या टॉपिकचा अभ्यास करा. गुड लक टू यू, अँड इफ यू लाईक माय व्हिडिओज, यू जस्ट शेअर टू द नीडी पीपल. थँक यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट.